तर पहलगामच्या हल्ल्याचे काही असे सुद्धा परिणाम आपल्याला होताना दिसत आहेत। पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर आता खबरदारी घेतली जाते। आरू व्हॅली, बेताब व्हॅली, चंदन व्हॅली हे 3 स्पॉट पहलगाम मध्ये बंद करण्यात आले। तर या ठिकाणी दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा तपास करतायत आणि महत्त्वाचे स्पॉटही बंद झाल्यामुळे रोजगाराचा प्रश्न उपस्थित झालेला आहे। याबाबत एक्सक्लुसिव्ह आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी। पाहूयात नेमकं तिथल्या लोकांचं म्हणणं काय। पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 5 दिवस झालेले आहेत, मात्र त्यानंतरही इथली परिस्थिती एक वेगळी बघायला मिळत आहे। कारण सुरक्षेच्या मुद्द्याला अनुसरून अनेक सुरक्षा यंत्रणा या ठिकाणी तैनात आहेत, पण इथले स्थानिक जे विक्रेते आहेत किंवा टॅक्सी चालक आहेत त्यांची एक महत्त्वाची बैठक आताच पार पडलेली आहे। आपण बघतोय की या ठिकाणी अनेक असे हे टॅक्सी चालक आहेत, त्यांची देखील बैठक पार पडलेली आहे। 22 तारीख में जो यहाँ पे इंसिडेंट हुई उससे टूरिस्ट काफ़ी डर गए थे। यहाँ पे काफ़ी ज़्यादा टूरिस्ट थे, सभी भाग गए। तो अभी थोड़ा सा टूरिस्ट आने लगे हैं। अभी जो हमारे पहलगाम के लोकल साइड सीन्स है, सिक्योरिटी कारण रीज़न बंद किया गया है। सब लोग मातम मना रहा है। जो पहलगाम के लोकल है, घोड़े वाले हैं, टैक्सी वाले हैं, दुकानदार है, सब मातम में है। अभी ये हमारे फैमिली मेंबर थे। ये बिल्कुल नाकाबिल बर्दाश्त है, क्योंकि आप देखिए कि जो हमारी बहन यहाँ सैर करने के लिए आए या हमारे जो भाई है उनका जो इंसिडेंट हुआ है, उनको 4 दिन या 5 दिन हुए हैं शादी होने में। तो उसने अपने आप को अपने पति को अपने सामने मरते हुए देखा है। हम किस बात से हमारे पास मतलब जितनी भी हम उसकी मजम्मत करेंगे उतना पूरा कम है। कॅमेरा पर्सन गणेश कानडेसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, पहलगाम। एकंदरीतच आपण ऐकलं स्थानिकांच्या भावना नेमकं काय, तर त्यांना जो हल्ला झालाय त्याचा तीव्र निषेध ते करतायत। जे पर्यटक आले होते आमच्यावरती विश्वास ठेवून आले, मात्र त्यांना आपल्या आप्तेष्टांना स्वतःच्या डोळ्यासमोर मरताना पाहावं लागलं, हे खेदजनक आहे आणि याचा आता परिणाम रोजगारावर सुद्धा पडतोय असं म्हणत त्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केलाय। कठोर कारवाई केली जावी अशी देखील आता काश्मीरी स्थानिकांची मागणी आहे।